हे तर साहेब सगळी फसवणूक असल्यासारखी आहे. शेतकऱ्याची निव्वळ शेतकऱ्याच्या घरात भांडणं लावून त्याच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं स्पष्ट सरकारचं धोरण दिसते. मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी होताना पाहायला मिळते. मात्र बरेचसे ठिकाणी महिला अजूनही या अर्ज करण्यासाठी जाताना दिसत नाही. शेतामध्ये महिला काम करताना आपल्याला दिसते. माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, तू शेतामध्ये काम करत आहे, तू या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायला गेली नाही का? नाही गेली मी. का नाही गेली? का तर या सरकारची काही गॅरंटीच नाही, धोका देऊ शकते सरकार. अहो, पण 1500 रुपये दर महिन्याला तुझ्या बँके खात्यातून सरकार जमा करणार आहे. सरकारवर भरोसा नाही? असे कितीक वेळा बोललेले आहे सरकारनं. नक्कीच आपण बघतोय की भरोसा नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून देणार आहे. वयोवृद्ध शेतकरी आहे. काय सांगाल काका तुम्ही? सरकारनं 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, JR काढलेला आहे. कसं बघता तुम्ही? हे तर साहेब सगळी फसवणूक असल्यासारखी आहे. शेतकऱ्याची निव्वळ शेतकऱ्याच्या घरात भांडणं लावून त्याच्यात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं स्पष्ट सरकारचं धोरण दिसते. कारण शेतकऱ्याला जर एकीकडे तुम्ही वर्षाले 6000 रुपये देता, म्हणजे 500 रुपये महिना देता, त्याच्या महिलासाठी तुम्ही 1500 रुपये जाहीर करता. म्हणजे हे शेतकऱ्याचं धोरण. उद्या शेतकऱ्याचं काय करायचं, काय नाही करायचं, उद्या त्याच्या लेकराबाळानं मग 2-2 बायका करायच्या का, हेही प्रश्न उत्पन्न तयार होऊन राहिला. शेतकऱ्याने याच्यावर काय करायचा विचार. त्याच्या घरात जर अशी महिलांची संख्या जर वाढत राहिली, आधीच जर कष्ट करून त्याला काही मिळत नाही, याच्यापेक्षा शेतकऱ्याला शेतीमालाले उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव जर दिला, ते फसवणुकीच्या योजना तुम्हाला देण्याचं काही कारण नाही असं मी ते मुख्यमंत्र्याचा आता ते मोठे लेकरं म्हणून बसलेले आहेत ते त्या खुर्चीवर, त्यांना आम्ही तुमचे बाप म्हणून आम्ही आमचा अनुभवानुसार तुम्हाला एक सूचना करतो की अशा फसवेगिरीच्या योजना लावू नये आणि शेतकऱ्याची फसवणूक करू नये. शेतकऱ्याला तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव जर दिला तर या भानगडी करण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला नेहमी बार निवडून देऊ असं मी एक शेतकरी म्हणून 100% मुख्यमंत्र्याला आश्वासन देतो. आणि त्यानं या फसव्या योजना आज आम्ही पाहतो त्या सेतूवर इकडे तिकडे कितीतरी महिलाची गर्दी झाली. फसवणूक आहे. 200-400 रुपये त्याचा रोजी कमवायची की त्यानं तिथं 200-400 रुपये खर्च करायचे, हेही एक मोठा प्रश्न तयार झाला. या निमित्तानं या मुलाखतीत मी एवढं सांगू इच्छितो सरकारले की शेतकरी मायबाप म्हणून तुम्ही त्याचा विचार करावा. शेतकरी रात्रदिवस कष्ट करून त्याला काही उरून नाही राहिलं तरी तुम्ही या फसव्या योजना कशासाठी देता बुवा? नक्कीच आपण शेतकऱ्यांच्या ज्या काही भावना आहेत त्यांनी बोलून दाखवलेल्या आहे की खरं तर लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने योजना लागू करण्यात आली त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे आम्हाला फसवेगिरी योजना आणू नका आणि आम्हाला आम्हीच दाखवू नका. आमच्या शेतमालाला तुम्ही भाव द्या, जेणेकरून आम्हाला कोणापुढं हात पसरवण्याची वेळ येणार नाही, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असं स्पष्ट शेतकरी सांगताय. त्यामुळे तर मायबाप यावर फेरविचार करणार का हे पाहणं गरजेचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.